प्रपन्न पारिजाताय तौत्र वैत्रेकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. गोपाल कृष्ण महाराज की जय. ब्रह्मांड म्हणजे काय, त्याचे अंतिम सत्य कोणते, ब्रह्मांडाच्या विविध घटकांचे स्वरूप काय, माझा या सर्वांशी संबंध काय, वरील सर्व मूलभूत प्रश्नांवर भारतात प्राचीन काळापासून चिंतन होत आहे. उपनिषदे व दर्शनशास्त्राद्वारे तत्वचिंतनाने या प्रश्नांची उत्तरे स्वतःला आलेल्या अनुभवावरून मांडलेली आहेत. षड्दर्शनांपैकी एक असलेले सांख्यशास्त्र हे याच प्रश्नाचा वेध घेते. सांख्यशास्त्राचे आद्य प्रवर्तक कपिल महामुनी आहेत आणि आज आपण त्यांनाच जाणून घेणार आहोत. श्रीमद भागवत म्हणजे पुराणातील 3ऱ्या स्कंधाच्या 24व्या व 24 ते 33व्या अध्यायात कपिल मुनींबद्दल सविस्तर माहिती मिळते. स्वयंभू मनू आणि शतरूपा हे जगातले पहिले जोडपे. त्यांचा विवाह हा जगातला पहिला शास्त्रोक्त विवाह. पुढे मैथुनापासून त्यांना 2 मुलं आणि 3 मुली झाल्या व पुढे प्रजा वाढली. उत्तानपाद आणि प्रियवत ही त्यांची 2 मुलं. आकुती, देवहूती व प्रसूती अशा त्यांच्या 3 मुली झाल्या. ब्रह्मदेवाचा पुत्र कर्दम त्यांनी 10,000 वर्षे तप केलं आणि भगवान विष्णू प्रसन्न झाले. म्हणाले, कर्दमा, तुझी तपश्चर्या कधीच निष्फळ होणार नाही. पित्याच्या आज्ञेप्रमाणे तू गृहस्थाश्रमामध्ये पदार्पण कर. एकाग्र चित्ताने केलेले कोणतेच कर्म विफल होत नाही, हे आपण इथे लक्षात ठेवूया. त्यानंतर ब्रह्मावर्त देशाचा राजा स्वयंभू मनू शतरूपा राणी आपल्या 2ऱ्या नंबरच्या मुलीला देवहूतीला घेऊन कर्दम ऋषींकडे आले. ऋषींचा आश्रम, त्यांचे तेज पाहून मनूला खूप आनंद झाला. आश्रमात सारा ब्रह्ममुद्र यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान, प्रतिग्रह या षटकर्मात मग्न होता. हे सर्व वातावरण पाहून राजाने आपल्या मुलीचे लग्न कर्दमांशी करायचे पक्के केले. त्याप्रमाणे आश्रमात देवहूतीचे लग्न थाटामाटात पार पडले. राजवाड्यातून आलेली देवहूती राजकन्या आश्रमात लगेच रुळली, कारण मुळात ती वैराग्यशील वृत्तीची होती, समाधानी होती. राजवाड्यात तिच्यामागे अनेक दासी होत्या, पण इथले जीवन अगदी वेगळं होतं. लग्नाच्या पूर्वी कर्दम राजाला म्हणतात, राजा, हे लग्न मी कामनाशा करता करत आहे. समाधीच्या वेळी षड्रिपू त्रास देतात, तेव्हा पहिला मुलगा झाला की मी संन्यास घेईन. हे जर तुझ्या मुलीला मान्य असेल तर मी लग्नाला तयार आहे. पहिला पुत्र हा धर्मजे पुत्र असून बाकीचे पुत्र हे कामजे पुत्र आहोत. देवहूती म्हणाली, मला असा जितेंद्रिय पती हवा आहे, मी लग्नाला तयार आहे. तपस्वी लोकांच्या सहवासात तपस्विनीसारखे तिचे आचरण होते. आश्रमातील कारभार तिने अत्यंत दक्षतेने, प्रेमळपणाने, मातेच्या वात्सल्याने सांभाळला. 12 वर्षे लग्नाला झाली, पण खऱ्या अर्थाने संसाराला सुरुवात झालीच नव्हती. अत्यंत संयमित जीवन 2 जण जगत होते. या ठिकाणी वाचस्पती मिश्रांची कथा मला आठवते. संध्याकाळची वेळ होती. सूर्य अस्ताला गेल्याने नीटसे दिसत पण नव्हते, म्हणून अत्यंत कृश स्त्रीने येऊन दिव्याची वाट समोर केली. इतक्यात मिश्रांनी विचारले, आपण कोण आहात? मी आपली पत्नी असून 36 वर्षापूर्वी आपलं लग्न झालं आहे. त्यांना आठवलं. ते म्हणाले, अगं, पण नाव काय गं तुझं? ती माझी भामती. मी जे ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहित आहे त्याचे नाव भामती टीका. भामती टीका आजही भामती टीका अत्यंत प्रसिद्ध आहे. असे संयमित जीवन त्याकाळी लोक जगत होते. रामकृष्ण परमहंस व शारदा मातांचे वैवाहिक जीवन हे असेच आदर्श होते. कर्दमांना अत्यंत सुंदर असणाऱ्या देवहूतीच्या कृश शरीराकडे पाहून खूप वाईट वाटले. त्यांनी तिला बिंदू सरोवरात स्नान करायला सांगितले व दोघांसाठी तपसामर्थ्याने एक विमान तयार केले, जे चालते बोलते नगरच म्हणाना. त्यावेळी ते ऋषी म्हणजे शास्त्रज्ञच होते, तपस्वी जीवन जगणारे, ज्ञानवंत. त्या विमानामध्ये दासी आणि सर्व सुखोपभोगाने युक्त अशा या विमानातून त्यांची विश्व पर्यटन सफर सुरू झाली. जाताना 2 गेले व येताना 9 मुली घेऊन आले. विमानात संसार फुलला. 2 परत आले, कारण पुत्र प्राप्तीनंतर संन्यास घ्यायचे कर्दमांचे ठरलेले होते. पुत्ररूपाने भगवंत त्याच्या पोटी जन्माला येणार हे ब्रह्मदेवानी कर्दमांना सांगितल्याने दोघांचीही तीव्र भक्ती सुरू झाली. देवहूतीची परीक्षाच होती. उपासना भक्ती फळास आली. 9 कन्या म्हणजे जणू 9विध भक्ती आणि त्यानंतर कपिलांचा म्हणजे ज्ञानाचा जन्म झाला. आकाशात वाद्ये वाजली, देवांनी पुष्पवृष्टी केली. 5 वर्षाचे कपिल दोघांपुढे अवतीर्ण झाले. कपिलांना वंदन करून कर्दम वनात जायला निघाले.
भगवंता, आपले म्हणणे तू सार्थ केलेस आणि पुत्र रूपाने तू माझ्या घरी आलास. निराकार असा तू साकार झालास. प्रकृती, पुरुष, काल ही सारी तुझीच रूपे. सारे ब्रह्मांड तू आपल्या शक्तीने लीलया निर्माण करतोस. कपिल म्हणाले, बाप आता ज्ञानाच्या उपदेशासाठीच माझा जन्म झालाय. घरी राहूनही मुक्ती दुर्लभ नाही. बाबा, संन्यास घेताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की माझे विस्मरण कधीही होता कामा नये. मृत्यूला जिंकणे कठीण आहे, पण सर्व कर्मे मला अर्पण केल्यावर ते अवघड नाही. कर्दमवनात निघून गेले. आता कपिल आणि देवहूतीचे जीवन सुरू झाले. 9 मुलींच्या पाठीवर झालेला हा मुलगा ही मायेत पुन्हा अडकली. खरंच स्त्री संसारामध्ये अशीच खूप अडकते. रोज कपिल नमस्कार करायला यायचा, पण ही पुत्र मोहात सापडलेली. असं म्हणतात, भुकेलेल्या अन्न न मागता द्यावं, तहानलेल्या न मागता पाणी द्यावं, पण ज्ञान मात्र न मागता कोणालाही देऊ नये. आणि म्हणून कपिल वाट पाहतोय. पण आज उलट झालं. देवहूतीने कपिलला गुरु म्हणून नमस्कार केला व अनेक प्रश्न विचारले. 9 अध्यायात कपिलाने आईला उपदेश केला. हीच ती कपिल गीता. श्री समर्थांनीही आपल्या आंधळ्या आईला ह्या गीतेचा उपदेश केला व तिला दूरदृष्टी दिली आणि दृष्टी पण आली. जगातली ही पहिलीच घटना अशी आहे की मुलगा आपल्या आईला अध्यात्म विद्येचा उपदेश करतो व तिला परमानंद मिळतो. कपिल म्हणतात, अध्यात्माची पहिली पायरी म्हणजे भक्ती. अध्यात्म हे एक शास्त्र आहे. कर्माचा ठेवा म्हणजे संचित घेऊन प्रत्येक जीव जन्माला येतो. संचित व क्रियमाण हे भोगावेच लागते. संचित भोगताना प्रत्येक क्रिया ही क्रियमाण असते. ती पुढील जन्माची व्यवस्था करत असते. म्हणून प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीने केल्यावर तीच क्रिया जन्ममरण फेऱ्यातून सुटका करते. त्यात संचित न कुरकुरता भोगून संपवावे लागते, तर क्रियमाण कृष्णार्पण बुद्धीने नाहीसे करावे लागते. हे करणे म्हणजे अध्यात्म विद्या. कपिल मुनी पुढे म्हणतात, माते, आत्म्याच्या ठिकाणी एकाग्र झालेले मनच मोक्ष प्राप्ती करून देते. आत्म्याला मुक्तीला वा बंधाला कारण चित्तच आहे. हे विषयाकडे गेले तर बंधन आणि ईश्वराच्या ठिकाणी जर रत झाले की मुक्त. मी आणि माझे ही भावना कामक्रोधाधिक विकार निर्माण करतात. विकारासहित मन हे अशुद्ध, तर विकाररहित मन हे शुद्ध, आणि म्हणून मी आणि माझे सोडावे असे सर्व संत आपल्याला सांगत असतात. पूर्णानंद महाराज म्हणतात, विषय इंद्रिये जड ओळखणे हिची विरक्ती, चैतन्याकडे वृत्ती वळणे या नाव भक्ती. आणि म्हणून निष्काम भक्ती ही सर्वश्रेष्ठ संत संगतीने चटकन साधते. आईने लगेच विचारले, अरे पण संत कुठे शोधायचे आणि कसं ओळखायचे? संत कुठे मिळतात? माते, संत नित्य शुद्ध, दयाळू आणि शत्रुरहित असतात. सर्वांचे ते मित्र, हितचिंतक असतात. त्यांचा प्रत्येक श्वास हा भगवंतासाठी असतो. संतांच्या सहवासात वृत्ती भगवंताकडे वळलेली असते. संत संघात माझ्या कथा ऐकल्या की भगवंताच्या व श्रद्धा, भक्ती, प्रेम निर्माण होते. आणि म्हणून परमार्थाचे मुख्य साधन सत्संगती. आई, संतांचे गुण अंगात आण म्हणजे संत मिळतील. माते, माझ्या प्राप्तीचे 4 मार्ग आहेत: कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञानमार्ग आणि ध्यान मार्ग. बाळा, माझ्यासारख्या स्त्रीने कोणती रे भक्ती करावी? चित्त एकाग्र कसं होईल? कपिल मुनी म्हणतात, ज्ञान मिळवावं. वेदोक्त कर्म इंद्रियाने करावीत, म्हणजेच निष्काम वृत्ती निर्माण होते. हीच खरी भक्ती. हीच लिंग देहाचा नाश करते. ध्यानधारणा नित्य करावी, पण हे सर्वांना साधत नाही. सर्वांना नवविधा भक्तीमध्ये श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, वंदनम, अर्चनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदन ही परमोच्च भक्ती. सारे सारे देवाचेच, मी त्याचा सेवक, तो व मी एकच, पुढे मीच तो आहे हा भाव पक्का होतो. आणि हेच झालं आत्मनिवेदन. सुखदुःखाच्या उंचावलीचा खेळ म्हणजे जीवन. आनंद प्राप्ती हा जीवाचा परमोच्च पुरुषार्थ आहे. त्यासाठी सारी खटपट. त्याच्या प्राप्तीसाठी अनेक उपाय केले असते. अनेक तीर्थयात्रा, परदेश यात्रा करतो, पण त्याने सुख मिळते तेही तेवढ्या पुरतच. अखंड सुखाच्या प्राप्तीसाठी गीता, दासबोध, रामायण इत्यादी ग्रंथ आपल्याला वाचायलाच हवेत. खरी अंतरयात्रेला सुरुवात करायला हवी, कारण वस्तू हरवली अंतरंगात आणि शोध घेतोय बाहेर. आनंद हे आत्म्याचे स्वरूप आहे आणि म्हणून बहिर्मुख इंद्रियांना अंतर्मुख करायला हवे. आता कपिल मुनी आईला सांख्य तत्वज्ञान सांगतायत. आई, जगात 2च तत्वे आहेत, एक प्रकृती, दुसरा पुरुष. प्रकृती म्हणजे जड आणि पुरुष म्हणजे चैतन्य. दोघांच्या मिश्रणाने व्यवहार चालतो. उदाहरणार्थ ध्वनी म्हणजे माईक. 2 गोष्टी ह्या माईकमध्ये बघा, एक लोखंडाचे उपकरण आणि दुसरं म्हणजे त्यातून वाहणारा विजेचा प्रवाह. दोघांमुळे काय होतं? दोघांमुळे काम होतं.
दोघांपैकी एक जरी नसलं तरी काम होणार नाही. आपल्याला इंद्रियांना म्हणजे उपकरणांना चालवणारे चैतन्य आतून खेळते आहे. ते चैतन्य गेलं तर शरीर शव होतं. जसं वीज गेल्यावर माईक बंद होतो. आपल्यातलं काय निघून गेलं याचा विचार आपण कधीच करत नाही. सतत त्या उपकरणांचा म्हणजे या शरीराचा आपण विचार करतो. देहबुद्धीवर जगतो. कपिल म्हणतात, माते, ही जी सृष्टी दिसतेय ना, तिला आत्मतत्व प्रकाशित करत असतं. हेच आत्मतत्व म्हणजे आत्माराम सर्वांच्या अंतर्यामी आहे. आत असणारा आत्मा स्वयंप्रकाशी व अंतर्ज्ञानी रूपी आहे. तो या प्रकृतीहून पर व निर्गुण आहे. या आत्मा अविद्यारूपी आवरणाने झाकला जातो. हा आत्मा जसं तलवारीला ज्ञान झाकतं, अविद्यामुळे जीव ही उपाधी निर्माण झाली आणि जीव प्रकृतीच्या अधीन होतो. तो संसारात गुरफटला जातो. जीव आपल्या मूळ स्वरूपाला विसरून ही कर्म मीच करतोय अशा बंधनात अडकतो. स्वतंत्र असलेला जीव असा परतंत्र होतो. संसार बंधनात अडकतो. मूळ आत्मस्वरूप शुद्ध स्वरूप आहे. ते कशाने मलिन होत नाही. असंगोहम असंगोहम पुन्हा पुन्हा सच्चिदानंद रूपोहम अहम एवं अहम अव्ययः. मला कशाचा संग नाही. मी नित्य शुद्ध आहे. पुण्यकर्माने देवयोनी, मिश्रकर्माने मनुष्ययोनी आणि पापकर्माने पशुयोनी प्राप्त होऊन जीव जन्ममरण फेऱ्यात सतत फिरतो. जन्ममरण चक्र ज्ञानामुळेच तुटते. ज्ञानामुळे विषय चिंतनच बंद होते. वैराग्य वृत्ती वाढते आणि म्हणून ज्ञानशक्ती वैराग्य हवे. अष्टांग योग साधना करावी. माझ्या कथा श्रवण कराव्यात. सर्वांशी प्रेमाने वागावं. ईश्वरार्पण बुद्धी, स्वधर्माचरण, मिळेल त्यात समाधान, आहाराचा संकोच, षड्रिपूंपासून दूर राहणं, सदैव सर्वांचं शुभचिंतन. मी आणि माझा हा अभिमान दूर झाला की प्रकृती पुरुषांच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान होते. भेदबुद्धी निमाली की आत्मदर्शन होते. आपल्या देहातील सूर्य तेजाने बाहेरील सूर्यबिंब स्पष्टपणे पाहावे म्हणजेच ब्रह्मदर्शन होते. या कपिलगीतेचे सार एवढेच की प्रमुख 24 तत्वे, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 पंचमहाभूते, 5 तन्मात्रा, मन, बुद्धी, चित्त, अहंकार म्हणजे अंतःकरण चतुष्टय मिळून 24 तत्व अधिक 1 म्हणजे काळ अशी 25 तत्वे. यामुळे क्रिया निर्माण होते. या सर्वांचा नियंता वासुदेव आणि म्हणून समर्थ सांगतात की मना वासना वासुदेवी वसोदे. सर्व करता तोच आहे, मी करता नाहीये हे जाणून त्याची भक्ती उपासना केली की ही निर्गुण भक्ती होते. योगी यालाच परमात्मा म्हणतात. सांख्य याला पुरुष म्हणतात. उपनिषदकार ब्रह्म म्हणतात. नाव संप्रदाय भिन्न जरी असले तरी सर्वांमागची शक्ती ही एकच आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, 7 5 3 दशकांचा मेळा, एकतत्वी कळा दावी हरी. तैसे नव्हे नाव सर्व मार्ग वरिष्ठ, तेथे काही कष्ट न लागती. सर्वात सोपे जर काही असेल तर ते म्हणजे हरीचे नाम. एकतत्व नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाजेशी गदगद जपे आधी. हरिनाम घ्यायला पैसा लागत नाही, मेहनतही लागत नाही आणि म्हणून कलियुगात नामस्मरण भक्तीही करावी. या नामरूपाशी तादात्म्य साधण्यासाठीच सगुणातून निर्गुणाकडे जायचंय. श्री समर्थही सांगतात की सगुणातेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. आणि यासाठीच कथा श्रवणाचे महात्म्य. ही कपिलगीता देवहूती आख्यान खूप महत्वाचं आहे आणि म्हणूनच समर्थाने आपल्या आईला सांगितलं. तिला हृदयस्थ परमेश्वराचे दर्शन घडवलं. तिला नवी दृष्टी दिली. अजूनही अनेक गोष्टींचे ज्ञान कपिलाने सांगितले. त्यातलं काही ज्ञान आपण घेतलेलं आहे. देवहूती म्हणते, भगवंता तुझा महिमा मला आज समजला. बालक रूप धारण करून तू सर्वांना तारतोस, पण या महान शक्तीला मी लहान व्हायला लावले. मी तुला मनापासून वंदन करते. तुझ्या पित्याने तुला जन्मतःच ओळखले, ते कृतार्थ झाले. कपिल महामुनीने तिचे वंदन स्वीकारले. पूर्ण ज्ञानानंतर तिचे शरीर निर्मळ झाले. कर्दम देवहूतीचा संसार आदर्श संसार होता. आपल्यासारखाच तिनेही संसार केला, पण वेळी जागी होऊन मुलाकडून ज्ञान घेऊन ती मुक्त झाली. तिचे रूपांतर पश्चिम वाहिनी सरस्वती नदीत झाले. तिने ज्या ठिकाणी तपस्या केली व सिद्धी मिळवली त्या पदाला सिद्धपद म्हणतात. त्याला मातृगया असेही नाव आहे. कपिल मुनी सांख्यशास्त्रात म्हणतात की तमोगुणातून पंचविषय व पंचभूतांची उत्पत्ती होते. सांख्यशास्त्रांच्या मते पुरुष आणि प्रकृती भिन्न आहेत. कपिल मुनींनी विशद केलेल्या सांख्यशास्त्रात कुठेही ईश्वराचा उल्लेख नाही. म्हणून सांख्यशास्त्राला निरीश्वर शास्त्र असेही म्हणतात. परंतु पुरुष तत्वाचे वर्णन हे निर्गुण ईश्वराचेच वर्णन असल्याने सांख्य दर्शन निरीश्वरवादी ठरवता येत नाही. दुःखापासून निवृत्ती प्राप्त करणे हा सांख्य दर्शनाचा उद्देश आहे. गंगा किनारी कपिलांना
आश्रम स्थापन केल्या व सांख्य प्रवचन, कपिलसूत्र व सांख्य दर्शन या ग्रंथांची निर्मिती कपिल देवाने केली. आज पाश्चात्य वैज्ञानिक सांगतात की जग समजून घ्यायचे असेल तर मन व चेतना म्हणजेच आत्मा हे प्रथम समजून घ्यायला हवे. कपिल मुनींनी सांख्यशास्त्रात याच पद्धतीने हजारो वर्षापूर्वी सृष्टी संबंधी सर्व प्रश्नांचा अभ्यास केला होता. भौतिकवादी मंडळी सांगत असलेला भौतिकवाद मुनींनी ईश्वराप्रमाणे जगत ही सत्य आहे असं सांगून मांडला आहे. विश्वाची अत्यंत वैज्ञानिक व्याख्या सर्वात प्रथम जर कोणी केली असेल तर ती म्हणजे कपिल मुनींनी केली. गीतेमध्ये योगेश्वर कृष्ण म्हणतात, सिद्धानाम कपिलो मुनिः. आजही गंगासागरी 13 जानेवारीला मोठी जत्रा भरते. त्यांच्या आश्रमाचे आजही दर्शन घडते. असे हे कपिलाख्यान आज कपिलाख्यान सांगायचा मी प्रयत्न केलाय. धन्य ती माता, धन्य तो सुपुत्र आणि या म्हणजे मातेला, देवहूतीला आणि तिच्या पुत्राला म्हणजे कपिलांना, या दोघांनाही मी साष्टांग नमस्कार करते. जय जय रघु.